नमस्कार. स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघूया मऊसूत अशी मूग डाळ आणि तांदूळाची डाळ खिचडी. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदूळ आणि पाव वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यात मी 1.5 वाटीपेक्षा जास्त पाणी घातलेलं आहे. कारण खिचडी बनवताना पाणी थोडं जास्त घालायचं. आता याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया, थोडंसं हिंग घालूया, थोडंसं तेल टाकूया. याच्यामुळे आपली डाळ एकदम खमंग शिजते. आता आपण कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेऊया. तर इथे डाळ आणि तांदूळ मी 4 शिट्ट्या करून छान शिजवून घेतलेले आहेत. अगदी एकदम असे मऊसूत झालेले आहेत. आता आपण खिचडी बनवायला घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे. तेल टाकून घेऊया. तेल छान गरम करून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. मोहरी घालूया, जिरे घालूया, बारीक कापलेला अद्रक आणि लसूण घालूया. छान थोडंसं परतून घेऊया. पाच पाणी कढीपत्ता घालूया, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा घालूया. छान परतून घेऊया. मीठ घालूया. छान परतून घेऊया. कांदा गुलाबीसर झाला आहे. आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. तो सुद्धा छान परतून घेऊया. आता आपण मसाले घालूया. लाल मिरची पावडर, थोडा घरचा मसाला, गॅस बारीक करून घेऊया. थोडा गरम मसाला, थोडी जिरे पावडर, थोडी धणे पावडर. आता हे छान सर्व मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. वरून झाकण ठेवूया. मंद गॅसवरती 2-3 मिनिटं मसाले शिजवून घेऊया. 2-3 मिनिटं झालेली आहेत. आपले मसाले छान शिजलेले आहेत. छान अगदी तेल सुटू लागलेलं आहे. आता आपण शिजवलेल्या डाळ आणि तांदूळ घालूया. थोडं मिक्स करून घेऊया. आता आपण थोडं पाणी घालूया. एक छोटी वाटी दूध घालूया. सर्व मिक्स करूया. दुधामुळे खिचडीला छान टेस्ट येते. इथे साधारण मी 1 वाटीवर पाणी आणि छोटी वाटी दूध घातलेलं आहे. आता आपण झाकण ठेवूया. लो टू मिडियम फ्लेमवरती 2-3 मिनिटं शिजवून घेऊया. इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. खिचडीला छान परतून घेऊया. आता आपण गॅस बारीक करूया. आता आपल्या खिचडीला वरून तुपाच्या फोडणीचा तडका देऊया. ते मी तडका पॅनमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये घालूया थोडा कापलेला आलं लसूण, थोडीशी मोहरी, थोडे जिरे, थोडासा हिंग, थोडीशी लाल मिरची पावडर, 2 लाल सुक्या मिरच्या.
तर हे सर्व आपण खिचडीवरती ओतून घेऊया. आता आपण गॅस बंद करूया. 2 मिनिटं झाकून ठेवूया. इथे आपली खिचडी छान शिजलेली आहे. प्लेटमध्ये सर्व करूया. इथे मी प्लेट घेतलेली आहे. खिचडी सर्व करूया. बाजूला ठेवूया थोडं कैरीचं लोणचं. आंब्याचा सीजन आहे म्हणून आंबा आणि सोबतीला खिचडी म्हटल्यानंतर पापड पाहिजेच. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तर इथे मी खिचडीसोबत हापूस आंबा, लोणचं, पापड आणि सोबत मठ्ठा ठेवलेला आहे. तर मस्तपैकी आपले उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यासाठी हलकी फुलकी अशी मूगडाळ खिचडी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.